सृष्टि आपका स्वागत करती हूँ। एक नजर डालते हैं आज की कुछ खास खबरों पर। नांदेड़ तहसील अंतर्गत अर्धापुर तहसील के देवगांव के पंचशील बौद्ध विहार में भीम जयंती के अवसर पर अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम में अंधश्रद्धा निर्मूलन समिति के राज्य कार्यकारिणी सदस्य सम्राट हाटकर इन्होंने विज्ञापन पर आधारित विविध प्रयोग द्वारा लोगों के दिलों में अंधश्रद्धा को दूर करने की कोशिश की। इस कार्यक्रम में जयंती मंडल के अध्यक्ष दिगंबर नवघड़े, सचिव सिद्धार्थ नवघड़े, अनिल नवघड़े, साहेबराव पुंगे, महिला मंडल सहित अन्य ग्रामस्थ बड़ी संख्या में मौजूद थे। महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिति का राज्य कार्यकारिणी सदस्य हूं। आज यहां नांदेड़ तालुके में देगांव में एक कार्यक्रम हुआ है अंधश्रद्धा उन्मूलन का। इस कार्यक्रम में अनेक प्रकार के चमत्कार बताए गए हैं और ये लोगों को बहुत अपील हो गए वाले हैं और इसको बहुत अच्छा रिस्पांस मिला है। और यहाँ के लोगों ने आज ये हमें बताया है कि इसके बाद में हम कभी चमत्कार के ऊपर कोई विश्वास नहीं रखेंगे। इतना कह के ये हमारे लिए समाधान की बात है। जो हम काम करते हैं उसके लिए हमें ऐसा रिस्पांस मिला, ये बहुत ही हमको फ़ख्र की और आशावादी बात है। दिगंबर नवघड़े, पंचशील बुद्धविहार कमिटी समिती तसेच भीमजयंती मंडळाचा अध्यक्ष या ठिकाणी देगाव नगरीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 131वा जन्मोत्सव साजरा करण्यात आला। त्यानिमित्तानं अंधश्रद्धेवर एक छोटासा कार्यक्रम ठेवण्यात आला होता। हटकर सर यांनी या कार्यक्रमाचं प्रदर्शन केलं। अंधश्रद्धेविषयी वेगवेगळ्या भूमिकेतून वेगवेगळे प्रयोग करून आमच्या सामान्य माणसांचं जागृतीकरण करण्याचे एक काम केलेलं आहे। या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं महिला वर्ग व पुरुष वर्ग उपस्थित होता आणि अंधश्रद्धेविषयी लोकांमध्ये जागृती झाली पाहिजे यासाठी प्रत्येक गावामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या खेड्यामध्ये असे प्रयोग झाले पाहिजे आणि लोकांच्या मनामध्ये जे काही अंधश्रद्धेविषयी हे भीती आहे किंवा शंका आहे ते बाळगतात ते नष्ट झाल्या पाहिजे। त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञा यांचं काटेकोरपणे पालन होणं फार गरजेचं आहे। मी रंगनाथ नवघड़े, देगाव बुजुर्ग, तालुका अर्धापूर, जिल्हा नांदेड येथून एक नागरिक म्हणून बोलतोय। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 131वी जयंती पंचशील बुद्धविहार या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती। या निमित्तानं समाजाचं प्रबोधन व्हावं, उद्बोधन व्हावं म्हणून माननीय सम्राट हाटकर सर यांचा अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अंतर्गत कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता आणि या कार्यक्रमाच्या अनुषंगाने त्यांनी विज्ञानातील कार्यकारण भाव समजून सांगितलाच, परंतु त्याचबरोबर अनेक प्रयोगाद्वारे समाजामध्ये भूतबाधा असेल, भानामती असेल, याविषयी जे काही शंका असतात त्या दूर करण्याचा प्रयत्न केला आणि एकूणच समाजाचं प्रबोधन होण्यासाठी, युवकांचं प्रबोधन होण्यासाठी अशा कार्यक्रमाची अत्यंत आवश्यकता आहे आणि खरोखर सर एक निरंक भावनेने हे काम करतात आणि म्हणून या कमिटीच्या वतीनं, पंचशील बुद्धविहार कमिटीच्या वतीनं मी सरांचं धन्यवाद मानतोय आणि आपलं पण धन्यवाद मानतोय। राहणार देगाव गावातील महिला आहे। भीम जयंती निमित्ताने आज अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम ठेवला। हा कार्यक्रम आमच्यासाठी खूप प्रेरणादायी ठरला होता। या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेल्या 22 प्रतिज्ञाचे पालन केले जावे ही माझी नम्र विनंती है। अमरावती जिले के अचलपुर और परतवाड़ा इस जगह 2 गुटों में हुए विवाद को लेकर पिछले 3 दिनों में संचार बंदी लगाई गई है। हालांकि ये तनाव अमरावती जिला पालक मंत्री यशोमती ठाकुर के कारण हुआ, ऐसा आरोप भाजपा नेता अनिल बोंडे द्वारा लगाया गया। अनिल बोंडे इनका मानसिक संतुलन बिगड़ गया है, ये आरोप लगाते हुए अमरावती यहाँ के मानसतज्ञ श्रीकांत देशमुख के अस्पताल के बाहर युवक कांग्रेस ने आंदोलन कर अनिल बोंडे के खिलाफ जोरदार नारेबाजी की और डॉक्टर देशमुख के पास उनका अपॉइंटमेंट लिया। बोंडे इनका पूरा इलाज किया जाए और उनका खर्चा युवक कांग्रेस करेगी, ऐसी प्रतिक्रिया कांग्रेस के कार्यकर्ताओं ने दी। अनिल बोंडे भड़वा है, नीम का पत्ता कड़वा है, अनिल बोंडे भड़वा है, नीम का पत्ता कड़वा है, अनिल बोंडे भड़वा है। ये बताइए तुम्हारे साथ है तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी। युवा
माजी पालकमंत्री डॉक्टर अनिल बोंडे हे बरेच दिवसापासून या जिल्ह्यामध्ये बेजबाबदार वक्तव्य करत आहे. यावरून आपल्या असे लक्षात येते की डॉक्टर अनिल बोंडे यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यांचे मानसिक संतुलन हे जागेवर आले पाहिजे. यासाठी अमरावती जिल्हा युवक काँग्रेस व अमरावती शहर युवक काँग्रेसच्या वतीने त्यांच्यावर मोफत उपचार व्हावा यासाठी आम्ही डॉक्टर श्रीकांत देशमुख साहेब यांच्याकडे विनंती केली आहे आणि त्यांची अपॉइंटमेंट देखील घेतली आहे. डॉक्टर अनिल बोंडे यांचे दोन्ही मुले हे विदेशात शिकत आहे, परंतु या जिल्ह्यातील स्थानिक मुलांच्या डोक्यामध्ये दंग्याचे भूत भरून डॉक्टर अनिल बोंडे हे शहराची शांतता भंग करत आहे. मी आपल्या माध्यमातून डॉक्टर अनिल बोंडे यांना सांगू इच्छितो, बोंडे साहेब आजपर्यंत आम्ही तुमची प्रत्येक गोष्ट सहन केली, परंतु यानंतर जर तुम्ही आमच्या काँग्रेसच्या पक्षाच्या चुकूनही अपशब्द वापरले आपल्या विरोधात युवक काँग्रेस हे रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि आपली मस्ती हे जिरवल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. मराठा समाज आरक्षण के बारे में एडवोकेट सदावर्ते गुणरत्न इन्होंने उल्टी सीधी बात कही थी, इसलिए उनके खिलाफ मराठा समाज के समन्वयक दिलीप पाटिल ने कोल्हापुर पुलिस थाने में मामला दर्ज किया था. कल कोल्हापुर की पुलिस मुंबई गिरगांव न्यायालय में गुणरत्न को हिरासत में लेने के लिए अर्ज किया था और अर्थर रोड जेल से कोल्हापुर जिला सत्र न्यायालय के सामने उनको खड़ा किया गया. तब उनको 5 दिनों की पुलिस कस्टडी सुनवाई. यूट्यूबवर त्यांनी जे काही संभाषण केलेलं आहे किंवा ज्या काही मुलाखती दिल्या त्याचं संभाषण केलेलं आहे, त्या संभाषणात संदर्भात काही तपास करण्याचा आहे, आवाजाचे नमुने घेण्याचे आहे, अशा अनेक गोष्टी त्या पोलिसांनी आपल्या रिमांड रिपोर्टमध्ये नमूद केलेल्या होत्या. सरकारी वकिलांनी त्यांची बाजू मांडलेली होती. मूळ फिर्यादी दिलीप पाटील यांच्या वतीनं मी तसेच आमचे अनेक सहकारी कोल्हापूर बार असोसिएशन साधारण 35 ते 40 वकील आम्ही त्यामध्ये फिर्यादीतर्फे हजर झालेलो होतो. आम्ही सुद्धा तिथं बाजू मांडलेली होती आणि ह्या युक्तिवादाच्या दरम्यान ॲडव्होकेट सदावर्ते यांनी स्वतः कबूल केलं की मी काही ज्या मुलाखती दिलेल्या आहेत त्या रेकॉर्डवर आहेत आणि अशी गोष्टसुद्धा आता मेहरबान कोर्टाने ऑर्डरमध्ये नमूद केलेली आहे की त्यांनी जी स्वतः मुलाखत दिली जर मान्य केलेलं असेल तर त्या दृष्टीने सुद्धा हा तपास होणं गरजेचं आहे. त्यामुळे आज पोलिसांनी जी 7 दिवसाची मागणी केलेली होती त्या मागणीला आम्ही सुद्धा मूळ फिर्यादीतर्फे पाठिंबा दिलेला होता की त्यांची फिजिकल कस्टडी का गरजेची आहे. सर्वसामान्य माणसानं एखादं वक्तव्य करणे आणि एखाद्या मोठ्या वकिलानं वक्तव्य करणं ह्याच्यामध्ये फरक आहे आणि हे टोटली आणि वक्तव्य जे केलेलं होतं ते पूर्णपणे जातीमध्ये कुठेतरी वाद निर्माण होऊन कुठेतरी त्याचं पर्यावसन वेगळ्या कारणासाठी व्हावं अशा पद्धतीनं असल्यामुळं त्यांना जास्तीत जास्त पोलीस कस्टडीची पोलिसांनी मागणीने विनंती केलेली होती. त्याला आम्ही त्या सपोर्टला आम्ही सुद्धा युक्तिवाद केलेला होता. तो दोन्ही बाजूचा पोलिसांचा सरकारी वकील कस्तुरी मॅडम जे होता त्यांचा आणि आमचा सर्व वकिलांचा युक्तिवाद मान्य करून कोर्टाने त्यांना 5 दिवसाची पोलीस कस्टडी सुनावलेली आहे. महत्त्वाचं असं आहे की पोलिसांनी जे पहिल्यांदा आम्ही तक्रार अर्ज दिल्यानंतर FIR दाखल करायला देखील 3 दिवस घेतले. त्यानंतर बऱ्याच वेळा आम्ही आणि बाकीच्या मीडिया लोकांनी आणि बाकीच्यांनी प्रयत्न केले पोलिसांना की कुठं आहेत आणि मुंबईला जे गेलं तर त्यावेळी देखील पोलिसांनी दिशाभूल केली आणि सदावर्तेंना जे घेऊन येण्यासाठी जे जाते त्या ठिकाणी AC गाड्या पाठवल्या आणि कोल्हापुरात देखील आल्यानंतर या ठिकाणी मोठमोठ्या लक्झरी गाडीतनं त्याचं ट्रॅव्हल केलं गेलं. पोलिसांची एक जी काही भूमिका आहे ही एखाद्या आरोपीला जे असण्यापेक्षा एखाद्या VIP माणसाला ट्रीटमेंट दिली जाते अशा पद्धतीची ही ट्रीटमेंट या पोलिसांनी दिलेलं आहे. पोलिसांनी जो कोण असला किती जरी वकील जरी असला तरी आरोपी म्हणून त्यांना ट्रीटमेंट द्यायला पाहिजे. एका समाजाच्या विरोधात त्यांनी जे स्टेटमेंट केलं हा मोठा गुन्हा आहे आणि त्याबद्दल आम्ही हे दाद मागितलेलं आहे. आत्तापर्यंत सदावर्तेंनी मराठा समाजाच्या विरोधात इतकं हिणकस आणि इतके घाणेरडे स्टेटमेंट केलेले आहेत. सातारामध्ये त्यांनी ज्या पद्धतीनं कॉलर उडवली, आज कोल्हापूरमध्ये 5 दिवसाचं PC मिळाल्यानंतर आम्ही सांगतो की हा त्याला एक चपराक आहे. आज विज्ञान और तकनीक कितनी भी आगे बढ़ गई हो, फिर भी मानव खून का कोई विकल्प उपलब्ध नहीं हुआ है. इसलिए विभिन्न शस्त्रक्रिया के लिए मानव शरीर से खून लेना पड़ता है. इसी उद्देश्य से बौद्ध समाज युवा संघ ने मानव खून की होने वाली ज़रूरत को ध्यान में रखते हुए विश्व रत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर इनकी 131वीं जयंती के अवसर पर रक्तदान शिविर का आयोजन कर बाबा साहब इनको अभिवादन किया. सर्वप्रथम सर्वांना माझं सविनय जय भीम. बौद्ध समाज युवा संघाच्या वतीने आज हे रक्तदान शिबिर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 131व्या जयंतीनिमित्त आयोजन केलं आहे. खऱ्या अर्थाने तर जयंती काय असते हे आपण धांगडधिंग्यामधून खूप वेळा दाखवत आलो आहोत, पण माझ्या मते किंबहुना या सर्व युवा संघाच्या वतीने बाबासाहेबांची जयंती साजरी करणं म्हणजे एक सामाजिक कार्य करणं
कारण का बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही गोष्टी केल्या त्यामधून समाजाला कल्याण झालं, कार्य झालं त्याचं, आणि तसाच एक प्रयत्न करताना पाहायला मिळाला. आणि याच्यामधून मी सुद्धा रक्तदानामध्ये माझं रक्तदान केलं. आणि माझी भावना अशी होती की जसं यावर्षी रक्तदान शिबिर झालं तसंच या पुढल्या वर्षी किंवा येणाऱ्या जे काही भविष्यामध्ये अशाच नवीन नवीन गोष्टी राबवाव्या असं मी या सर्वांना विनंती करतो. सर्वप्रथम सर्व भारतीयांना आज ईश्वररत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. बौद्ध समाज युवा संघ रायगड या संस्थेच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे आम्ही सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबवत असतो. अनेक ठिकाणी अनेक उपक्रम असतात. विद्यार्थी आश्रमशाळा असेल किंवा कुष्ठरोगांचा आश्रम असेल, अशा ठिकाणी अनेक उपक्रम असतात. त्याचाच प्रत्यय म्हणजे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. आणि या जयंतीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पेरायचे आणि समाजाला त्याचा उपयोग व्हावा या दृष्टीने आम्ही हे रक्तदान शिबिर राबवत आहोत. रक्तदान हे जगातील सर्वश्रेष्ठ दान मानलं जातं. आज आपण बघतोय की रक्ताविना अनेक जीव जात आहेत. त्याच्यामुळे आज आम्ही हा सुस्थ असा उपक्रम संस्थेच्या वतीने घेतलेला आहे. माझं नाव स्वप्नली रुपेश कांबळे. बौद्ध विवाह संघाने जो महिलांकरिता प्लॅटफॉर्म उभा केलेला आहे त्या माध्यमातून आम्ही महिला परिवार प्रत्येक गावोगावी जाऊन खेडोपाड्यात जाऊन महिला सबलीकरण, महिलांनी एकजुटीने कशा प्रकारे काम केलं पाहिजे, सामाजिक कामात महिला कशा पुढे येतील किंवा महिलांवर होणारे अन्याय अत्याचार कसे रोखले जातील त्यासाठी आम्ही महिलांची ताकद सक्षम बनवित आहोत. आणि जे आज बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त जे रक्तदान शिबिराचा कार्यक्रम जो आयोजित केला होता त्या कार्यक्रमामध्ये आम्ही सर्व महिला उत्स्फूर्तपणाने रक्तदान करतोय. रक्तदान केलेलं आहे आमच्या महिलांनी. त्याचप्रमाणे जयंती म्हणजे नुसतं धांगडधिंगा डीजे लावून केली जात नाही, तर जयंती म्हणजे सामाजिक काम. ज्याप्रमाणे रक्तदानाचं जे काम केलेलं आहे, रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान, अशा प्रकारचे सामाजिक काम आम्ही महिला यापुढे असंच करत राहणार हे मी आजच्या जयंतीनिमित्त आव्हान करते. जयपुर मीडिया न्यूज में यहाँ रहते एक छोटा सा ब्रेक. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com. ब्रेक के बाद आपका स्वागत है. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण, मुंबई मराठी साहित्य संघ और रंगमंच सहयोग ने संयुक्त रूप से फोर्ट रायगढ़ किले के शाही महल के सामने एक नाटक का मंचन किया. यह कार्यक्रम भारतीय स्वतंत्रता के अमृत महोत्सव के अवसर पर आयोजित किया गया था. पालक मंत्री अदिति तटकरे छत्रपति शिवराय के किलों की उपेक्षा पर दुख व्यक्त करते हुए पुरातत्व विभाग ने रायगढ़ किलों जैसे अन्य किलों पर भी ध्यान देने का अनुरोध किया. इस कार्यक्रम में पालक मंत्री अदिति तटकरे, भारतीय पुरातत्व विभाग की वरिष्ठ अधिकारी डॉक्टर नंदिनी भट्टाचार्य, पुरातत्व अधीक्षक राजेंद्र यादव मौजूद थे. जाऊन शोध घेतला, मंदिरं धुंडाळली, जंगल तुडवली, गळी पाहिल्या, गुहा तपासल्या. बरं, हे सारं लपून छपून पुन्हा मोठ्यानं बभरा करायची सोय नाही. काय जाताना वर्दी द्यायची राहून गेली तर आल्यानंतर राणी साहेबांच्या समोर दोन दिलगिरीचे शब्द बोलून तुमच्या पुढं हवी ती सजा फरमावू शकता आपण. मुजरा राहिलाय बरं का. छत्रपती शिवरायांबद्दल आपण लहानपणापासून वाचतच आलो. मला वाटते महाराष्ट्र भूमीमध्ये जन्मलेला असा एकही पुत्र नसेल किंवा असं एकही बाळ नसेल ज्यांनी लहानपणी छत्रपती शिवरायांच्या कथा ऐकल्या नसतील. त्यामुळे लहानपणापासूनच आपल्या मनामध्ये
जे छत्रपती शिवरायांचं रुजलेलं स्थान आहे, आणखीन त्या ज्ञानात भर आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने निश्चित पडेल. पण माझी आज डॉक्टर नंदिनी भट्टाचार्य जी असतील किंवा डॉक्टर राजेंद्र यादव असतील, यांना आमच्या सर्वांच्याच, आपल्या सगळ्यांच्याच वतीने एक विनंती राहील. आज रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा आज जसा रायगड किल्ला हा आपल्या ASI कडे म्हणजे भारतीय पुरातत्व विभागाकडे आहे, तसेच आणखीन काही किल्ले आहेत जे आपल्या अधिपत्याखाली येतात. तर याही किल्ल्यांचं संवर्धन करण्याच्या दृष्टिकोनातून ज्या वेळेला शिवप्रेमी इतर रायगड किल्ल्यावर येतील त्यावेळेला त्यांनी इतर किल्ल्यांवर पण भेट द्यावी आणि त्यातूनही त्यांना काही शिकायला आणि ज्ञान मिळावं आणि महाराजांचा इतिहास कळावा. कारण प्रत्येक किल्ल्याचं एक वैशिष्ट्य आहे. आज पोलादपूर तालुक्यामध्ये आपल्याकडे किल्ले आहेत, माणगाव तालुक्यामध्ये आपल्याकडे किल्ले आहेत, लगतच्या तळा तालुक्यामध्ये तळागड आहे, सुधागड आहे जे आपण आत्ताच किल्ला संवर्धन मध्ये आपण घेतलेला आहे. त्यामुळे आणि जंजिरा म्हणजे जितके सगळे समुद्रालगतचे जेवढे सागरी गड आहेत त्यातला सर्वोच्च उत्तम किल्ला हा जंजिरा आहे जो रायगड जिल्ह्यामध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे याही किल्ल्यांकडे पुरातत्व विभागाने जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करावं. आणि मी मॅडमना तर विनंती करेन, कारण जो आपला दक्षिण भाग आहे देशाचा याचं खऱ्या अर्थानं प्रतिनिधित्व त्यांच्या विभागाचं डॉक्टर भट्टाचार्य करतात. त्यामुळे दक्षिण भागाला आणि खास कर आपल्या या गड किल्ल्यांना ASIनी जास्तीत जास्त प्राधान्य द्यावं अशीच या निमित्ताने आमच्या सगळ्यांची विनंती राहील. कारण बरेच वर्ष आम्ही थोडं दुर्लक्ष हे त्याकडे निश्चितपणाने झालेलं आहे. पण मला आज अभिमानाने या ठिकाणी बोलावं असं वाटतं की अनेक म्हणजे आपल्याला आपण ज्या ज्या वेळेला गड किल्ल्यांवर जातो त्यावेळेला असे एक प्रसंग आपल्याला काही वर्षांपूर्वी पाहायला मिळायच्या की गडांच्या भिंतीवर काही लिखापट आपल्याला दिसायची, जे येणारे असतील ते करायचे. पण आता जागरूकता इतकी वाढलेली आहे की एखादा जर चुकीचा फोटो जरी काढत असेल तरी इथले शिवप्रेमी त्याला थांबवतात. म्हणजे इतकं जागरूकता ही आता शिवप्रेमींमध्ये निश्चितपणाने झालेली आहे. त्यामुळे ज्या विविध संघटना आहेत यांना सुद्धा जर आपण चांगल्या पद्धतीनं त्यांचे वर्कशॉप घेऊन त्यांना मार्गदर्शन देऊन जर आपण काम केलं तर गड किल्ल्यांचा जो जाज्वल्य इतिहास आहे हा पुढच्या पिढीपर्यंत आपण नक्कीच जोपासू शकू. अमरावती जिले के अचलपुर परतवाड़ा में 2 गुटों में हुए विवाद से 17 तारीख की रात से संचारबंदी लागू की गई है. चौथे दिन संचारबंदी कायम है तो भी संचारबंदी में सुबह 6 से 12 इस समय सामान्य लोगों की आवश्यक वस्तुओं की खरीदी के लिए संचारबंदी में ढील देने का आदेश अचलपुर के उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार इन्होंने निकाला है. संचारबंदी में छूट मिलने से व्यापारियों को भी राहत मिली है. वहीं आम जनता सामान खरीदने के लिए बाजार में उमड़ पड़ी है. नमस्कार, मी संदीप कुमार अपार, उपविभागीय दंडाधिकारी अचलपूर. आज दिनांक 20 एप्रिल रोजी सायंकाळी 5:30 वाजेपासून ते रात्री 9 वाजेपर्यंत या कालावधीमध्ये संचारबंदीमध्ये शिथिलता देण्यात येत आहे. दिनांक 17 एप्रिल 2020 रोजी रात्री 11:30 वाजता जी संचारबंदी लावण्यात आलेली आहे त्या संचारबंदीमध्ये आज सायंकाळी 5:30 ते रात्री 9 या कालावधीमध्ये शिथिलता राहील आणि त्यानंतर म्हणजेच रात्री 9 नंतर पुन्हा संचारबंदी पुढील आदेशापर्यंत कायम राहील. धन्यवाद. डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर इनकी जयंती के अवसर पर SK दीघे फाउंडेशन की ओर से अध्यक्ष सदानंद दीघे इनकी अध्यक्षता में शाहू स्मारक भवन में शाहू महाराज की स्नुषा संगोगीता राजे इनके हाथों राजकीय, सामाजिक तथा अन्य क्षेत्र में कार्य करने वाले व्यक्तियों को पुरस्कार देकर सम्मानित किया गया. इसमें प्राध्यापक डॉक्टर कृष्णा महाजन, प्राध्यापक डॉक्टर शरद गायकवाड़ तथा अन्य मान्यवरों ने अपनी बात रखी. सविनय जय भीम. डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जयंती समारोह के उपलक्ष्य में कोल्हापुर इस पवित्र भूमि में जिस भूमि का नाम राजश्री शाहू महाराज के कारण पूरे भारतवर्ष में लोकशाही के संस्थापक के नाम से जिन्हें जाना जाता है, जिसके कारण आज भारतीय संविधान का गौरव विश्व में
होता है और जिनका नाम विश्व रत्न के नाम से लिया जाता है, उस महामानव की आज जयंती के अवसर पर कोल्हापुर के रेस्के डिगे फाउंडेशन की तरफ से आज इस समारोह का यहाँ आयोजन किया गया। इस समारोह में आज समाज रत्न भीमक्रांति ये पुरस्कार देकर मुझे यहाँ नवाजा गया, इसलिए मैं सबसे पहले उनका आभार व्यक्त करती हूँ। महाकवि वामनदादा कर्डक ये नक्की की जन्मशती के अवसर पर 23 अप्रैल को बुल्ढाना में महाकवि वामनदादा कर्डक राज्य स्तरीय साहित्यिक सम्मेलन का आयोजन किया गया है। एक दिवसीय साहित्यिक सम्मेलन का उद्घाटन प्रसिद्ध कवि, लेखक, निर्देशक नागराज मंजुले द्वारा किया जाएगा। स्वाभिमानी किसान संगठन के नेता रविकांत तुपकर इस कार्यक्रम के अध्यक्ष होंगे। आयोजित प्रेस कॉन्फ्रेंस में रविकांत तुपकर ने कहा कि ये पहली बार है कि जब राज्य में वामनदादा कर्डक के नाम पर इस तरह का सम्मेलन होगा। संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये ज्यांचं फार मोठं योगदान होतं ते महाकवी वामनदादा कर्डक, ज्यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार, शोषितांचा विचार, कष्टकऱ्यांचा विचार गावोगावी पोहोचवण्याचं काम केलं। 5000पेक्षा जास्त कविता आणि रचना ज्यांनी निर्माण केल्या, त्या महाकवी वामनदादा कर्डक यांच्या नावाने बुलढाण्यामध्ये शनिवारी 23 एप्रिल 2022 रोजी एक राज्यस्तरीय साहित्य संमेलन होत आहे। वामनदादांची जन्मशताब्दी निमित्त हे आपण साहित्य संमेलन बुलढाण्यामध्ये सगळ्या बुलढाणेकरांच्या वतीने या ठिकाणी घेतो आहोत। महाकवी वामनदादा कर्डक राज्यस्तरीय साहित्य संमेलन हे होणार आहे आणि 23 एप्रिल 2022ला होणाऱ्या या साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला महाराष्ट्रातील प्रसिद्ध दिग्दर्शक, साहित्यिक आणि कवी मान्य नागराजजी पोपटराव मंजुळे हे या कार्यक्रमाचे उद्घाटक असणार आहेत। या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून चळवळीतलं मोठं नाव की ज्यांचा आदर्श चळवळीतल्या कार्यकर्त्यांसमोर आहे आणि ज्यांचं चळवळीमध्ये मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे असे मान्य अर्जुनजी डांगळे सर हे संमेलनाचे अध्यक्ष म्हणून असणार आहेत। त्याचबरोबर मंत्रालयामध्ये सचिव असलेले आणि ज्यांचा कायम चळवळीतल्या लोकांच्या पाठीशी ते उभे असतात मान्य ऊर्जा मंत्री नितीनजी राऊत साहेबांचे प्रायव्हेट सेक्रेटरी मान्य सिद्धार्थजी खरात साहेब हे या कार्यक्रमाचे मुख्य निमंत्रक आहेत। आणि अनेक मान्यवर, विविध परिसंवाद, विविध चर्चासत्र, विविध टॉक शो, सांस्कृतिक कार्यक्रम असे खूप मोठे कार्यक्रम या साहित्य संमेलनामध्ये होणार आहे। बुलढाण्यामध्ये गर्देव हॉलला 23 एप्रिल 2022 रोजी शनिवारी सकाळी 10 वाजेपासून या साहित्य संमेलनाची सुरुवात होणार आहे। महाराष्ट्रातले नामवंत साहित्यिक, कलावंत, विचारवंत या साहित्य संमेलनामध्ये सहभागी होणार आहे आणि वामनदादांच्या साहित्यावर चर्चासुद्धा, एक विचारमंथनसुद्धा या साहित्य संमेलनामध्ये होणार आहे। मोठ्या संख्येने वामनदादांचे सगळे समर्थक असतील, त्यांच्या विचाराला मानणारे लोक असतील, त्यांनी या साहित्य संमेलनामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन स्वागताध्यक्ष नात्यानं मी करतोय। निर्मिती विचार मंच के अध्यक्ष तथा कवि, लेखक, सामाजिक कार्यकर्ता अनिल ममाने इनके जन्मदिन के अवसर पर वाढदिवसाचे प्रबोधन जनतेचे इस विषय पर शाहू स्मारक भवन में डॉक्टर अमर कांबले इनका व्याख्यान कार्यक्रम आयोजित किया गया था। अनिल ममाने इनका सत्कार सामाजिक कार्यकर्ता भरत लाटकर, बाबा साहेब माने इनके हाथों किया गया। एडवोकेट करुणा मिचेनकर, डॉक्टर दयानंद ठाणेकर, सुरेश केसरकर सहित अन्य गणमान्य व्यक्ति मौजूद थे। ज्या मित्राचा सत्कार आहे तो इतका डोळे भरून बघण्याचा, खरं तर हा सत्कार त्याचा आज पण तितका म्हणजे आम्ही भव्यदिव्य करू शकलो नाही, पहिला पाहिजे होता। कारण ती खुड्यासारखं सगळ्यांचा सत्कार करतो, मनापासून करतो, पोठा करतो, दिमागात करतो, देखणा करतो, भरगच्च माणसात करतो। आम्ही मात्र त्या मनानं केला, आम्ही आस्थेने केला, प्रेमाने केला, पण भारदस्त वगैरे नाही, पण मनानं तेवढा भारदस्त आजचा सत्कार आहे। त्यामुळे मला मनापासून लाख लाख शुभेच्छा आणि माने यांना द्यायच्या। त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय माने सर, या कार्यक्रमाला उपस्थित असणारे लाटकर मामा जे आत्ताच गेले, ज्यांच्या चळवळीमध्ये आम्ही लहानाचे मोठे झालो, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे श्रीपाद देसाई सर, आमचे सन्मित्र म्हणजे भागवत सर, मिंचेकर मॅडम असतील, केसरकर सर असतील, ठाणेकर सर आहेत। पुढे या विषयावर म्हणजे ज्या विषय मला दिलाय त्या विषयावरचे गाडे अभ्यासक म्हणजे इतिहासाच्या अंगानं, जात आणि जातीयंताची चळवळ त्या अंगानं उपस्थित असणारे, दिल्लीत देऊन एका आंतरराष्ट्रीय विद्यापीठाला सन्मान केला, त्याच्यापेक्षा ही जास्त आनंद आम्हाला आज होतोय। कारण बाहेरच्या विद्यापीठाला नेहमी गुणवत्तेची कदर राहते। काही चांगली माणसं म्हणतात, आता मला नाव आठवत नाही, स्वतःसाठी जगलास तर मेलास,
दुसऱ्यासाठी मेलास तर जगलास. स्वतःसाठी जगणारे आपण सगळी माणसं आहेत स्वतःसाठी. पण किमान एखादं जीवन जर आपण उभं करू शकलो, एखाद्या जीवनाला जर योग्य दिशा म्हणतोय मी, नुसती दिशा नव्हे, एखाद्या जीवनाला जरी योग्य दिशा आपण देऊ शकलो तर आपल्या आयुष्याचं सार्थक झालं असं मानणाऱ्यापैकी जे थोडेफार लोक आहेत त्यांच्यापैकी अनिल मामाने एक आहे. बऱ्याचदा ओपन स्टेजवर सुद्धा अनिल मामाने सर सांगत असतात, मी बाय बर्थ आंबेडकरवादी नाही, मी बाय बर्थ आंबेडकरवादी नाही आहे, मी बाय चॉईस आंबेडकरवादी आहे. ही त्यांची खासियत आहे. तर म्हणूनच असं आंबेडकरवादी होणं आणि समतेच्या वाटेवर रस्त्यावर उतरून मोर्चे आंदोलन करणं आणि सामाजिक न्यायासाठी झगडणं हे अनिल माने सरांच्याकडून शिकावं. म्हणूनच ते समस्त तरुणाईला आदर्श वाटावं असं हे व्यक्तिमत्व आहे. आणि या व्यक्तिमत्वाचा सत्कार या ठिकाणी व्हावा असं आम्हाला वाटलं आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आज के लिए बस इतना ही. आप देखते रहिए जय भीम इंडिया न्यूज.